रायगडच्या रोहा तालुक्यात शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय वाद चांगलाच पेटलाय। 2 दिवसांपूर्वी शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती। याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटाची पोलखोल केली आहे। राष्ट्रवादीचे नेते समीर शेडगे आणि माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर यांनी शिंदे गटाचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे। समीर शेडगे यांनी पत्रकार परिषदेत थेट मनोज कुमार शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। मनोज कुमार शिंदे यांनी गद्दारी करून शिंदे गटात तालुका प्रमुख पद मिळवले। त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली काम केले, पण आता त्यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही, असे शेडगे म्हणाले। त्यांनी पुढे गंभीर आरोप करताना सांगितले की उसर येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात मनोज कुमार शिंदे यांनी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केलाय। तटकरे साहेबांवर पुन्हा बोलाल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा शेडगे यांनी दिला। तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण होणार हे जनता ठरवेल, तुम्ही कोण सांगणार आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला। पीडित मुलीच्या काकांनीही मनोज कुमार शिंदे यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये आरोपीला घेऊन शिंदे यांनी कोणती चर्चा केली? तालुका प्रमुख असूनही पीडित मुलीला न भेटता त्यांनी आरोपीला का भेटले, असा सवाल केला। यामुळे शिंदे यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झालाय। माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर यांनीही शिंदे गटाचे नेते महेंद्र थोरवे यांना उद्देशून बोलताना भान ठेवा, असा सल्ला दिला। माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी नाव न घेता शिंदे गटाचे नेते भरत शेठ गोगावले आणि महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली। पोलादपूर पासून कर्जत पर्यंत वाल्मिक कराड कोणते नेते तयार करतायत याचा इतिहास काढा, असे ते म्हणाले। तसेच समीर शेडगे राष्ट्रवादीत आल्याने शिंदे गटाला पोटदुखी सुरू झाली, असा टोमणा त्यांनी मारला। राष्ट्रवादीने यावेळी रोहा नगरपालिकेवर आपला झेंडा कायम राहील असा विश्वास व्यक्त केला। हा वाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यातील या पलटवारामुळे रोह्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणावर पडण्याची शक्यता आहे। आत्ताच आमचे सहकारी महेश कोल्हटकर यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला का रोह्यामध्ये वाल्मिक कराड निर्माण तुमचे नेते करतात की काय? आमचे नेते हे वाल्याचा वाल्मिकी करणारे आहेत। वाल्मिक कराड कोण तयार करते, कुठले नेते तयार करतात, त्यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर पोलादपूर पासून कर्जत पर्यंत तुम्ही अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल का वाल्मिक कराड तयार करणारे नेते कोण आणि वाल्याचा वाली करणारे कोण। त्यामुळे मी एकच सांगेन, आमचे नेते हे विकासाचा हत्ती आहेत। ते त्यांच्या मतदारसंघात विकासाचा हत्ती चालतो। त्यामुळे मी पूर्ण म्हण बोलू इच्छित नाही, तेवढी माझी योग्यता नाही। त्यामुळे तो हत्ती चाले बाजार, टिंब टिंब भोके हजार, हे एवढंच म्हणणं आहे। तो आमचा पक्षाचा नेता खासदार आदितीताई असतील, आमदार असतील, हे आमचे तिन्ही नेते विकासाचा हत्ती घेऊन अख्ख्या जिल्ह्याभरात फिरत असल्यामुळे लोकांच्या पोटात वास्तविक त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो। आणि मग साहेबांबद्दल, आदितींबद्दल, आपल्या भाईंबद्दल एखादा शब्द काढला का कुठेतरी ते चर्चेला येतात। महिनाभर त्यांना असं वाटतं का आम्ही खरोखर आता नेते, आम्हाला कुठेतरी सलाईन मिळाले, ह्या उद्देशासाठी ते फक्त ते सगळं टीका करत असतात। आणि हा टॉवेल असेल, हे असेल, काय असेल, काही त्याला माझ्या दृष्टीने तर काही किंमत नाही। प्रत्येकाची वेगवेगळी सवय असते। त्यामुळे तो काय विषय हा विकासाचा किंवा कुठला, माझं फक्त एकच म्हणणं आहे। मग ते वकील साहेब मनोजजी शिंदे असतील, त्यांना फक्त मी एकच सांगेन, तुमचे जे कोण नेते आहेत आता ते युतीचे आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करू इच्छित नाही।
ते आणि आमचे खासदार साहेब किंवा आदितीताई असेल किंवा अनिकेत भाई असतील एकदा समोरासमोर विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करावी आणि ह्या जिल्ह्यासाठी योग्य तो कोण नेता आहे ह्याचा निर्णय त्यांनीच करावा आणि पत्रकारांनी करावा. एवढेच मी माझे 2 शब्द तुम्हाला सांगतो. त्यांना म्हणा पळता भुई हा शब्द जरा पूर्णपणे सांगावा, स्पष्टीकरण द्यावा. कळेल घोडा मैदान जवळ आहे, 2 महिन्यावरती म्हणजे या नगरपालिकेच्या इलेक्शन बाबत जर ते बोलत असतील तर तुम्हाला मी आज स्पष्ट सांगतो त्यांचे मनसुबे फार वेगळे आहेत. त्यांच्या पोटामध्ये समीरजींनी ज्या वेळेला आमच्या सोबत यायचं ठरवलं त्यावेळेला त्यांच्या पोटात गोळा आलेला आहे. पण एक सांगतो, आम्ही साहेबांच्या, ताईच्या आणि भाईच्या आदेशाचे पालन करणारे कार्यकर्ते आहेत. जसा ताईंना 6,000चा लीड या रोहा शहरामध्ये मिळाला, तो नगराध्यक्ष जर थेट झाला तर उमेदवार कोणीही असेल त्याला 6,500 ते 7,000चा लीड मिळाल्याशिवाय राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता गप्प बसणार नाही. हा त्रास देता. हा आणि आता प्रत्येक वेळी होत मी काय बोलतो, वरती आम्ही सगळे एकत्र आहोत. तुम्ही का साहेबांवरती टीका प्रत्येक वेळी टीका टिप्पणी परवा दिवशी करतात? आपली एवढी पात्रता नाही ना. जसं आम्ही आमदारांवरती तुमच्या सन्मान्य महेंद्र शेठ असतील, भरत शेठ असतील, ह्या नेते आहेत ना, त्यांच्यावरती बोलण्यात आमचं हे नाहीये ना. पण म्हणून तुम्ही आमच्या साहेबांना काही बोलाल आणि काय ते आम्ही कोणी ऐकून घेऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये आपण आपल्या भावासाठी वरचे ग्रामपंचायतीमध्ये मधु शेठला बसून एकत्र करता आणि तिथं सदस्यपद घेता, ते चालतो. मग तिथं साहेब तटकरे साहेब जे बोलतात ते करतात, त्यांना ते तिथे हे आहे. आणि बाकीच्या वेळी साहेबांवरती टीका टिप्पणी करायची. आपल्यावरती आपल्या कुठल्या सदस्याला कुठं सरपंच पद दिला नाहीये, आपले सदस्य आपल्याकडे राहिलेत नाही, आणि ही साहेबांची किमया आहे. आपल्याला माहिती आहे आज कोकणाचे ते भाग्यविधाते आहेत. तुमचा सदस्य तुमच्याकडे राहत नसेल आणि साहेबांना ते वाटत असेल का आता आलेला आहे साहेब एवढा चान्स सोड कुठं हे करतील का? तर जर आमच्या पक्षामध्ये येऊन तिथं जर तो सरपंच होणार असेल तर त्याने ते केलं. त्यात साहेबांची चुकी काय आहे? साहेबांनी वरती एकत्र जेव्हा सगळे नेते राजकारण करतात, आपण 5 कोटी आणलेत बोलतात, पण त्या 5 कोटींचा नारळ फोडायला सन्मान्य मंत्री महोदय आदितीताई तटकरे तिथं लागल्या ना, त्यांनी नारळ फोडला तेव्हा आपली कामं सुरू झाली. बरोबर ना ह्याच्याबद्दल ते झालं ना. साहेबांनी आज करोडो रुपये इथे शहरासाठी आणले, ह्याच्यासाठी साहेब काम करतायत. काम करण्याच्या ह्याच्यावरती कोण आहे? आणि आम्हाला कुठल्या पदावरती कोण काय करणार, मी नगरसेवक होणार का महेश नगरसेवक होणार का आमचा जितेंद्र पडवळ, हे जनता ठरवेल ना. तुम्ही कोण ठरवणार ह्याच्यामध्ये? आम्ही जनतेमध्ये असतो, आम्ही 24 तास त्यांच्या सुखादुःखामध्ये असतो. जनता ठरवेल कोण तिथे. आणि साहेबांना साहेब ठरवतील कोण ह्या नगरीचा नगराध्यक्ष. एक नक्की सांगतो का ह्या नगरीवरती राष्ट्रवादीचा झेंडा अगदी सन्मान्य इथं नगरपालिकेवरती राहणार आहे ह्याच्यामध्ये. त्यामध्ये कोण नगरसेवक असतील, कोण नगराध्यक्ष असतील आणि कोण उपाध्यक्ष हे सन्मान्य साहेब ठरवतील तिथं. तुम्ही या लोकांमध्ये, तुम्ही लोकांची कामं करा आणि या. आम्ही 24 तास लोकांमध्ये असतो, लोकांच्या सुखादुःखामध्ये असतो, लोकांच्या अडीअडचणीमध्ये असतो. आम्ही सगळे, मी असेल, महेश असेल, अमित असेल, याच्यामध्ये लोक ठरवतील ना कुणाला निवडून द्यायचं का नाही ते याच्यामध्ये. नाही, ज्या 2-4 दिवस अगोदर इथे सर्व पत्रकार परिषद घेतली गेली होती, मनोज कुमार शिंदे यांनी ती पत्रकार परिषद याच हॉलमध्ये आपण घेतली होती. त्यावेळी सन्मान्य तटकरे साहेबांवरती आदितीताई असेल, अनिकेत भाई असतील, त्यांच्यावरती टीका केली होती. आज त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आम्ही सर्व माझे सहकारी अमित तुकडे असतील, महेश कोलटकर असतील, आमचे जितेंद्र पडवळ असतील आणि सर्व सन्मान्य सदस्य असतील, त्याच्यावरती ही पत्रकार परिषद आहे. वास्तविक वरती युती आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे युतीचं सरकार आहे. राष्ट्रवादी असेल, भाजप असेल आणि शिंदे गटाचे हे असेल, याचा सरकार तिघांचा मिळून सरकार, महायुतीचा सरकार आज चांगलं चाललेलं आहे. वरती सगळे एक आहेत. आपण बघता परवाच सन्मान्य माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब माणगावला आले होते आणि त्यांनी तटकरे साहेबांवरती अत्यंत चांगल्या भाषेमध्ये स्तुती केली. अनिकेत भाईंचं जवळजवळ त्यांनी 4 ते 5 वेळा नाव घेतलं ह्या सगळ्या ह्याच्यावरती.
तिथं सगळे एक आहेत आणि इकडे मनोज कुमार शिंदे आमच्या साहेबांवरती टीका करतायत. खरं कुणाची त्यांची पात्रताच नाही आहे साहेबांवरती बोलण्याची का ह्याच्यावरती. राजकारणाच्या ह्याच्यावरती तुम्हाला साहेबांवरती बोलण्याचा कुठलाही अधिकार नाहीये ह्याच्यावरती. आमच्यासारख्या लोकांना बगल बच्चे बोलतात. अरे आमच्यासारख्या लोकांना बगल बच्चे आहोत पण आम्ही एक सच्चे आहोत ह्याच्यामध्ये. बगल बच्चे म्हणजे आम्ही काय केलं, मी ज्या पक्षात होतो तिथे गेले 8 वर्ष मी त्या पक्षामध्ये एकनिष्ठ होतो. मी कुठं गद्दारी केली नाही. मी माझ्या असा एकच तालुका प्रमुख होतो का सगळे तिकडे निघून गेले, पण समीर शेडगे एकच असा राहिला जो आदरणीय उद्धव साहेब यांच्या पक्षामध्ये राहिला आणि तिथं मी तालुका प्रमुख राहिलो. पण मी गद्दारी तिथं केली आणि ते जाऊन गद्दारी करून तिथं तालुका प्रमुख झाले. माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं ह्याच्या एवढ्या वर्ष. मी वयाने त्यांच्यापेक्षा मोठा असेल ह्याच्यामध्ये असेल, पण आम्हाला बगलबच्चे बोलण्याची कुठली हे नाही आणि साहेबांवरती टीका करण्याची तर कुठलीच पात्रता नाहीये ह्याच्यामध्ये. काल जो काय प्रकार आता अमित उकडेंनी सांगितलं, जिथं त्या माझ्या एका भगिनीवरती जे काय पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालं, त्याचे सन्मान्य नातेवाईक इथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही काम असेल हे म्हणजे जे करण्यात यायचे त्यामध्ये अगोदर हे पोचतात तिथे आणि मग कुठली तरी सेटलमेंटची तिथं भाषा होते. मी सन्मान्य सगळ्या पत्रकारांना विनंती करतो का त्यांचे भाऊ तिथं आलेले आहेत, ते तुम्हाला 2 शब्दामध्ये ते सांगतील. आता बघा, जर विश्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विश्वासघाती जर बोलत असतील तर त्यांनी कोणाचा विश्वासघात केलाय ते पहिला सांगावा. आज विश्वासघात पक्ष असता तर एवढा पुढं नसता गेला. आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय तर अजितदादांचं काम असेल, तटकरे साहेबांचं काम असेल, तर ह्या कामावर कुठंतरी सगळे जळणारे आणि कमी लेखणारे माणसं आता इथे तयार झालेली आहेत. त्याच्यामुळे काय होतंय की फसवण्याचं काम करतायत असं बोललं जातं. आता जर ह्या पक्षात फसवेगिरी असती तर आत्ताच आपले म्हणजे आमचे जुनेच कार्यकर्ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, समीर शेडगे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या पक्षामध्ये पण आता होते त्या पक्षाला सुद्धा त्यांनी न्याय दिलेली आहे. काही कारणं असतील किंवा काही असेल किंवा त्यांना आज राष्ट्रवादीवर सोबत काम करायचं असेल तर ते राष्ट्रवादी सोबत आले. आणि आता तुम्ही बघत असाल तर ह्या जिल्ह्यामध्ये सपाटाच लावलेला आहे. तटकरे साहेबांनी मुरुडा असेल, रोहा असेल किंवा इतर काय भागात असेल तर रोज कुठं ना कुठं तरी प्रवेश चालू आहे. जर हे विश्वासघातकी पक्ष असता तर कोण ह्या पक्षामध्ये आले नसते. आज ह्या म्हणजे माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा जर आपण पक्ष जर बोललात तर त्यात वावगं ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा 2 नंबरचा पक्ष असेल आणि झपाट्याने विकास काम करणारा सुद्धा पक्ष आहे आणि सगळ्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा हा न्याय देणारा पक्ष आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. आजच डिक्लेअर झालेलं आहे आणि आज ही सर्व माहिती आपले मुख्याधिकारी अजय कुमार येडके या साहेबांनी आज व्हॉट्सॲपद्वारे लोकांना ही बातमी पोचवलेली आहे की इलेक्शनचे जे काय प्रभाग रचना असेल किंवा इतर जी काय जागेप्रमाणे म्हणजे एरियाप्रमाणे किंवा एरिया वाईज जी काय रचना असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याचा आजच वरून जी आलेली बातमी असेल ती आपल्या मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा केलेला आहे. आणि माझ्यामध्ये आजपासून ते माझ्याकडे 1 सप्टेंबरपर्यंत ही सगळी प्रक्रिया सुरू राहणार आहे. आता ज्याला कोणाला उभा राहायचं असेल किंवा जे कोण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, माजी नगरसेवक असतील, माजी नगराध्यक्ष असतील, आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही सगळे हुकमाचे बांधीलदार आहोत. आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनीलजी तटकरे साहेब, मंत्री आदितीताई असतील, आमदार अनिकेतभाई असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. मग जे तिकीट काय कोणाला द्यायचं असेल तर ते ठरवतील. त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही कार्यकर्ता हस्तक्षेप किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या काही गोष्टी करणार नाहीत. ते जे आम्हाला सांगतील तेच आम्ही आणि तेच करणार आणि ते जे आम्हाला आदेश देतील त्याच आदेशांचं आम्ही पालन करणार. कोणी काय ह्याच्यामध्ये बोलू नये किंवा ह्याच्यामध्ये इलेक्शन तो आलेत म्हणून तुम्ही हे स्टेटमेंट देतात. तर माझं एकच सांगणं आहे, सगळ्यांना सांगणं आहे की जे हे आता टीका टिप्पणी करतायत त्यांना सगळ्यांना सांगणं आहे, जो लोकप्रतिनिधी आहे
त्याला पूर्ण अधिकार आहे बोलायचा, मग तो खासदार असो, आमदार असो, मग खालचा नगरसेवक असो, नाही तर मी सांगेन ग्रामपंचायतला सदस्य सुद्धा असो, तो लोकप्रतिनिधी आहे. पक्षाचे पद हे आज कोणालाही देऊ शकतात. उद्या कोणी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होऊ शकतो, जिल्हा प्रमुख होऊ शकतो, पण हा लोकांमधनं निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. त्याला कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार आहे. आणि तो ह्या आज जे काय चाललेलं आहे महेंद्र थोरवेंविषयी असेल, तर त्याच्यामध्ये जर कोण लोकप्रतिनिधी जर बोलत असेल, तो उत्तर देत असेल, तर हा कुठेही वावगा नाही आहे, हे माझं मत आहे. त्याच्या बाबतीत मी सांगेन की हे काय कोणाला हे कृत्य करायला काही सांगत नाहीये. ज्याच्याकडनं कुठला काय कृत्य ठरला असेल तर त्याला काय कुठला पक्ष जबाबदार नाही, का कुठला व्यक्ती जबाबदार नाही, हा माझं मत आहे. ते काय कुठल्या कारणाने किंवा काही गोष्टींनी जर काय घडला असेल तर त्याला पक्ष किंवा नेते जबाबदार नाही आहेत. हा मला एवढंच ह्याबद्दल मला सांगायचं आहे. असेल की 2-4 दिवसापूर्वी आपल्या गावचे वकील ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब असतील, माणगावचे युवा अध्यक्ष असतील, युवा जिल्हा अध्यक्ष उभारे असतील, यांनी आपण पत्रकार परिषद दिल्यानंतर त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदमध्ये आमचे नाव घेऊन उल्लेख केलेत. त्याच्यावर त्यांना एवढंच सांगायचं होतं की जे आमदार महेंद्र थोरवे आहेत ते जे काही बोलतायत ते सगळं खरं आहे, आणि ते जे काही टीका करतायत ती योग्य आहे. मला प्रथम इथे सांगायचं आहे की त्या दिवशी शिंदे वकिलांनी जे सांगितलं की हे जे आपले शिंदे गटाचे जे 3 आमदार आहेत ते दैवत आहेत, तर मला याच्यात एवढंच सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत ते आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ह्याच्या पलीकडे मी तर बोलीन कोणीही दैवत नाही आहेत. हे जे कोण आहेत ते आपले सगळ्यांचे नेते आहेत. मग ते तटकरे साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील, हे नेते आहेत, आणि ह्या नेत्यांच्या खाली आपण कार्यकर्ते अहोरात्र काम करत आलो आहोत. पण तुम्ही महेंद्र थोरवे यांना, वकिलांना मी एवढं सांगेन की त्यांना एवढं सांगा की तुम्ही बोलताना जरा भान ठेवत जा. तर मागच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला महाआघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपल्या आदरणीय आदितीताई म्हणजे एक महिलेवर सुद्धा त्यांनी टीका करायला सोडले नव्हते. आता हे जे आपले प्रवेश झाले की 1 या 2 का 3 झाले, ते आम्हाला दाखवून द्यायचं होतं की स्नेहलताई जगताप यांच्या समवेत जो त्यांचा महाडमधील किंवा त्या तालुक्यामधील जो त्यांचे काही कार्यकर्ते असतील तेव्हा त्यांचे चाहते असतील, त्यांना घेऊन आम्हाला साहेबांनी ठरवलं की आपल्याला ह्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. आणि त्या ठिकाणी साहेबांनी ज्या वेळेला शेवटला जे काही रुमाल टाकला असेल तर ते एकाच वेळेला कोण, आपल्याला माहिती आहे आता हा उन्हाळ्याचा सीझन आहे आणि आपण ज्या वेळेला काही काम करत असो किंवा बोलत असतो तर कुठेतरी घाम येतो किंवा काय येतो, त्याच्या कारणाने साहेबांनी तो रुमाल घेतला असेल किंवा काय. साहेबांनी त्याचा काही कांगावा नाही केला. साहेबांनी फक्त तो रुमाल खांद्यावर घेतला आणि त्याचा कांगावा आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये घुमत आहे. एक रुमालाचा कांगावा, तो त्याचे काय जादू आहे का त्या रुमालात काय ते आम्हाला माहित नाही. तो रुमाल आपण सकाळपासून रात्रीपर्यंत टॉवेल असं रुमाल असं तो कशासाठी वापरतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्याचा काय मोठा कांगावा करायचा विषय नव्हता. आणि ह्याच्यामध्ये इतर काय आपण कोणाला बोलत नाही, पण जे वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केले ते खरोखर चुकीचं आहे. ते दरवेळी असं वाटत की ती बुलंद तोफ आहे, पण बुलंद तोफ कशी असते की ती योग्य बोलते. बुलंद तोफ नुसती बोलल्याने होत नाही, ते दरवेळी वेगळ्या कारणाने टीका करत असतात आणि त्या टीकेचा सगळा ह्या महायुती, आता जी महायुती आहे आपली, त्या सगळ्या पक्षांमध्ये ते फिरतं. आणि मग एकमेकाचं आपण बोलतो की आता हे दोष पक्ष फुटणार किंवा हे असं काय नाही. आता समीरजी बोलले की सगळे वरती एकत्र आहेत. आताच आपण माणगावच्या मीटिंगमध्ये ज्या आपले उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील त्यांच्या आईच्या नावाने ज्या ठिकाणी आता शाळा सुरुवात केली, ओपनिंग केली, त्या ठिकाणी सर्वच आमदार मंत्री
आपले साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सगळे एकत्र, आणि आपण ते बघितले फोटोमध्ये किंवा त्या ठिकाणी हजर असल्याने सगळ्यांनी बघितलं की तिथे एक माहोल की सगळ्या ही महायुती एकत्र आहे. आणि याच्या पुढील जे तुम्ही विचारलात की यापुढे इलेक्शन युती आपल्या महायुतीमधून सगळे एकत्र लढतील, तर हा निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. राष्ट्रवादीचे सर्वे आज प्रदेशाध्यक्ष लोकनेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे, कारण ते आमचे नेते आहेत आणि आमचे दैवत कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर आमचे जे नेते ठरवतील ते आम्ही ऐकणार आणि ते बोलतील त्याप्रमाणे आम्ही या इलेक्शनला सामोरे जाऊ. तर मला एवढं सांगायचं की शिंदे वकील साहेब आणि आपले माणगावचे युवा जिल्हा अध्यक्ष यांनी जी काय आमच्यावर टिप्पणी केलेली आहे, टीका टिप्पणी, ती खरोखर चुकीची आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्ही टीका टिप्पणी करू नका आणि जे तुमचे आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा समज द्या, एवढं मी सांगतो. धन्यवाद. ते आम्ही आता पॉस्कोची केस टाकलेली आहे. तर ज्या वेळेला आम्ही केस टाकली तर त्यावेळेला कुठलाही दबाव नव्हता, पण अचानक संध्याकाळच्या टायमाला आम्ही तिथं बसलेलो. पीडित जी आमची मुलगी होती ती साहेबांच्या बाजूचे जो एंट्री मारतो गेटच्या तिथं, म्हणजे दरवाजाच्या इथं, तिथे ती बसलेली होती. पण मला आज आनंद काय होतोय की भले काय का ना असत, पण तुम्ही एवढ्या सर्व लोकांनी ती दखल घेतलीत. पण ती जी व्यक्ती आहे ती ते पीडित मुलीला बघितली पण नाही, सरळ साहेबांच्या आतमध्ये केबिनला गेली. त्या लोकांना मनोज कुमार शिंदे आलेले, त्या 2 आरोपींना आतमध्ये घेतलं. काय त्यांचं चर्चा झाली आम्हाला माहीत नाही, त्याच्याविषयी कुठली चर्चा होती, मग आम्हाला सेटलमेंट असेल का त्याच्याविषयी ते काय बोलले नाही, पण त्यांची काय चर्चा झाली ते काय माहीत. पण ते 2 जणांना बाहेर परत सोडलं आणि मग ते निघून गेले. पण मग आम्हाला थोडासा एक दुःख वाटला की पीडित मुलीला बाजूला ठेवून तिला बघितलं पण नाही, नजर पण नाही मारली. गेट दरवाज्यातनं शिरतानाच ती बाजूला बसलेली होती आणि तिला नजर न मारता, तिला दुःख काय ते न करता ते डायरेक्टली जाऊन फक्त त्यांची चौकशी करून निघून गेली. पण तुमच्यासारख्या एवढ्या लोकांनी निदान ह्याची दखल तरी घेतलीत, त्यामुळे आभार मानतो आम्ही. पण आता मुलीला विचारत नाही याचा अर्थ ते त्यांना घेत आहेत, म्हणजे याचा अर्थ त्यांच्याच बाजूने असणार ते. हा, त्यांच्यासोबत, आरोपी सोबत. संध्याकाळी तर एक संध्याकाळी 6-7च्या दरम्यान, 8-8च्या दरम्यान असेल, 8च्या दरम्यान असेल. आरोपींना, आरोपी इथेच पोलीस स्टेशनला होते. ते पहिले केस दाखल व्हायला पाहिजे ना, आमची केस दाखल होत होते ना तेव्हा, कारण अजून त्यावेळेला ते केस दाखलच झालेली नव्हती ना, आमच्या हातात प्रिंट झालेली नव्हती. हा, मग त्यावेळेला अचानक येणं हे नंतरची गोष्ट आहे ना, कधी केस कोणी घ्यायची काय ते. हा, म्हणून ते तालुका स्टेजवरती ते जरा एवढा हे करत असतील तर मग आम्ही त्यावेळेला त्यांचा पेशा बघितला ना, आम्हाला वाटलं ते राजकारणाच्या माध्यमातूनच आले. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.